घ्या दांड्या 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 तात्या आरण्या बाजूला आपण सगळे मंडळी मंडळी सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. येणार उद्या बसूया एक सव्वा तास सर्वांसाठी या देशामध्ये मुख्य उपकार आणि या देशात मुख्य उपकार निरंतर उपकार माझ्या पाऊस बघा पाऊस इतका का पडला माझ्या गावात त्यांचा पुरुष माय बापानं गर्भातल्या मुली पाडल्यामुळे गाई मारण्याची आवड सांभाळा पूजा परिवार त्यांना काही मिळावं म्हणून कोणी केलं का धर्माचं प्रतिनिधी त्यांच्याकडून जीवित करून घेतले ते निमित्त आहे. त्यांच्या मार्फत आपल्याला कीर्तन भजन श्रवण निसर्गाचा ध्यास मिळतो. पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला ऐका का सांगतो बघा रूम मध्ये राहायचा जेवायला बसता कम से कम इंसान बीच में वहाँ पे स्टेडियम ओपन एम्फी थिएटर बैठा थे पिछली बार तो था वहाँ पर हम लोग गए थे. आपला काळ पापामध्ये घालवायचं नाही मग कोणत्याही हॉस्पिटलला गेला पुणेकर मराठी चिंतनगर ऐकला डॉक्टर कानात मला एकच सांगतो जवान त्याचा एकच आहे कोणता भरपूर एवढंच सांगायची गुण माणसं उद्धार करतात. एखाद्या वर्ष आईचं श्राद्ध घालतात, एखादं वर्ष वारी करतात, एखादी पंगत घालतात. निरंतर उपकार करत नाही. निरंतर उपकार व्यवहारामध्ये मला खरं सांगा एखादी आई असं म्हणताना पाहिलं तुम्ही कधी माझा पोरगा जरा 5-6 महिने ऐकलं तुम्ही असं कुठंच भारत देशात जन्म देणारी माता
अहो आता सांगितलं मोदी साहेब ज्यावेळेस त्यांची आई होती पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले ते गेले होते आईला भेटायला पांढऱ्या साडीवरती त्यांची आई असते पक्षाचं नका ऐका कुणीकर ऐका चंदननगर घेऊन जातील तर जगामध्ये उपकार करणारी फक्त आई आहे आणि परमात्मा निरंतर उपकार करणारे संत मागितली जाते दुसऱ्या वराने रामाला वनवास मागितला जातो पहिल्या वरानं भरताला गादी सुनहुला नाथ भावत का पुरवू मनोरथ भरत टीका पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं तापस वेश विशेष उदास सवदा बरस राम वनवासी रघुकुल गीत सदाच न्यायी प्राण जाए कर बचन न जाई रामकथा करणारा महाराज फार गोड राम आहे आता नारळी सप्ताह या वर्षी तुम्हाला ऐकायला मिळेल 50,000 लोक आहेत माझं रामायण आहे 1 ते 5 या कालखंडात 4-5 तास कथा होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये नारळी सप्ताह असतात 1 लाख लोक असतात कीर्तनाला रामायण माझं रामायण आहे मला युट्यूबला पाहायला मिळेल तर याच्यासाठी सांगतो पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला त्याला गादीवर बसायचं होतं त्याला वनवास मिळतो या जीवन ते आपलं जीवन हे रोज आपल्या समोर आहे सकाळी आनंद मिळेल तर संध्याकाळी दुःख मिळेल सकाळी लॉटरी लागेल
भीमसेन जोशींनी गायलं होतं. किती शास्त्रीय गायन केलं तरी भारतरत्न नाही मिळाला. आमच्या संतांच्या अभंग गायले भारतरत्नच मिळाला. संतांच्या अभंगात ताकद नाही. दत्ताबाई गाण कोकिळा एक नंबरची गायिका आहे. बाजे मुरलिया बाजे कोण गायक लताबाई सारखं आहे का कोण? त्या लताबाईला आता विश्वात केली बसायला म्हणावं. माऊलींचं पहिलं थोडी पाऊल होतं काय म्हणावं. युवनेश्वर नावेद्वारे म्हणावं. त्यांच्या संतांची ताकद म्हणावं. जोपर्यंत तुम्ही संतांचे अभंग गाणार नाही तोपर्यंत तुम्ही भारतरत्न होणार नाही. घरातच ठेवायचं. किती मोठे जाणार महाराष्ट्रातल्या संतांचा अनुकरण करा की तुम्हाला देव बनवतात. श्रीमंत तर बनवतातच पण देव बनवतात. घरात ठेवा. मी काय सांगत होतो भीमसेन जोशींनी रामाविन मज काही न पडेना नाही जीवासी आला कसा मला आठवणी गेला. रामाविन जीव व्याकुल होतो सुचत नाही का कसा मला आठवणी गेला. हा गोड भाव रामचंद्र वनवासात जाण्याची तयारी करतात. माझ्याकडे बघा वलकड अंगामध्ये धारण करतात. आणि आता तो वनवास लक्ष असू द्या. तो वनवास लखनला माहिती लखन लखन म्हणजे रामाचा भाऊ. सावत्र भाऊ दान 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 पाय आपल्यात निघतो. रामचंद्राच्या महलामध्ये येतो. रामचंद्राला म्हणतो प्रभू दादा मी ऐकली होती गोष्ट खरी आहे. हो खरी आहे लखन तू ऐकली होती गोष्ट खरी आहे. पण प्रभू तुम्ही जर वनवासात जाणार असाल तर मी अयोध्येत थांबणार नाही. मी सुद्धा तुमच्याबरोबर 14 वर्ष वनवासात शिका त्याची गरज आहे. एक हिताच्या बांधासाठी शिका कीर्तन शिकण्यासाठी आहे. एवढा खर्च केलाय ना हे शिकण्यासाठी आहे. घरी घेऊन जाण्यासाठी आहे. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन होतं. मग कीर्तन काहीतरी शिकून केलं पाहिजे. माझ्या बहिणींनो माझ्या दादांनो थोडा खर्च केलाय नवनाथ शेठने. थोडा गोड कार्यक्रम आहे. तुम्हाला एकत्रित आणलंय. कीर्तन घरी घेऊन जा. 31 वर्षापूर्वी माझ्या बापाला रोपटं लावलं याचं. माझ्यावर शृंगार झालाय. थोडे खुणा आलेत मोगऱ्याला. थोडे वेची ताकदी रोकडी असे आला. मला चांगला महोत्सव आहे. शारदेचं नवरात्र उत्सव आहे. थोडे गोड लोक येत आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना एकच प्रार्थना आहे कीर्तन घरी घेऊन जा. आपला भाऊ नदीतून वाटणी घेतो. डोंगराकडे भावाला घेतो. आपला भाऊ असाची पुण्यातला बंगला त्याला घेतो. गावाचं पडलेलं होतं शपथच घेतलेली. तुम्हाला कसं काय जमतं. त्याची बायको माझी बायको बहिणी बहिणी घेणार. प्रभू रामचंद्र म्हणतात आईला विचारून आलं पाहिजे. आईला विचारायला जातात. आईकडे नाही. आई कसं लेकराचं हित करते. आई कसं लेकराच्या हितासाठी जागी असते. आणि आता लखनजी सुमित्रेच्या महलामध्ये जातात. चेहरा पडलेला असतो. अंगामध्ये वनवासाची कपडे घातलेले असतात. आणि ती सुमित्रा म्हणते हे लखन राजाचा राज्याभिषेक होणार आहे. माझा राघव राजगादीवर बसणार आहे. तुला माहिती नाही का माझ्या राघवची मिरवणूक निघणार आहे. असले काय कपडे घातलेस वनवासात जायचा विचार आहे की काय. जायचं असेल तर एकटा जा. माझ्या राजप्रभूच्या गादीबद्दल तुझ्या मनात शंका तर नाही ना. काय पात्र महाराजच्या रामायणात येत काय आई महाराज भाऊ म्हणतोय वनवासात जायचं. सावत्र आई म्हणते तू गेला तरी चालेल पण माझा राघव गादीवर बसला पाहिजे. तिथं गादीसाठी किती पोटाले तू काय सांगायचं.